नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांना माझा नमस्कार. इयत्ता 8वीचा वर्ग आपण आज इतिहासचा 9वा लेसन पाहणार आहोत. बऱ्याच दिवसानंतर इतिहासचा लेक्चर आपण घेतो आहे. एकूण तुम्हाला 14 लेसन आहेत. त्यापैकी पहिले 8 झालेले आहेत. इतिहासाची साधने झालेलं आहे, युरोप आणि भारत झालेला आहे, ब्रिटिश सत्तेचे परिणाम झालेला आहे, 1857चा उठाव झालेला आहे, स्वातंत्र्य लढा ज्याला आपण म्हणतो, सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन झालेलं आहे, स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ झालेला आहे, 7वा असहकार चळवळ होता तो झालेला आहे, 8वा सविनय कायदेभंग चळवळ होता तोही आपण मागच्या वेळेला संपवलेला आहे. त्या मागच्या वेळेचा जो लेसन होता त्यामध्ये बघा सण सणावळ्या बऱ्याचशा आलेल्या होत्या. म्हणजे कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या सालामध्ये घडल्या हे बऱ्याच म्हणजे 5-10 चांगले महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये होते. पुन्हा एकदा आपण बघूयाल. सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये अनेक सण सणावळ्या महत्त्वाच्या अशा आलेल्या होत्या. त्याच्याकडे तुमचं थोडंसं लक्ष असणं गरजेचं आहे. थोडंसं त्याच्याकडेही लक्ष द्या. आज आपण स्वातंत्र्याचं अंतिम पर्व पाहतोय. आता या स्वातंत्र्याच्या अंतिम पर्वामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे, कोणकोणत्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत. म्हणजे अभ्यास घटक कोणकोणते आहेत असं म्हणत हवा. तर या लेसनमध्ये कोणकोणते अभ्यास घटक आपल्याला अभ्यासायला दिलेले आहेत स्वातंत्र्य लढ्याच्या अंतिम पर्वामध्ये. तर आपल्याला यामध्ये 1935चा जो कायदा आहे तो कायदा अभ्यासायचा आहे. 1935चा जो कायदा आहे तो काय आहे, कोणी तयार केला, किती साली तयार केला वगैरे. नंतर दुसरा अभ्यास घटक आहे तो प्रांतिक मंत्रिमंडळे. नंतर तिसरा अभ्यास घटक आहे राष्ट्रीय सभेच्या मित्रमंडळीने केलेली, मंत्रिमंडळाने केलेली लोकोपयोगी अशी कामं. नंतर चौथा अभ्यास घटक आहे क्रिप्स योजना. 5वा अभ्यास घटक आहे क्रिप्स योजना का फेटाळली तेही आपल्याला पाहायचं आहे. 6व्या अभ्यास घटकामध्ये प्रांतिक सरकारचे राजीनामे पाहायचे आहे. 7व्या अभ्यास घटकामध्ये आपल्याला राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीचा उठाव पाहायचा आहे. त्यानंतर 8वा जो अभ्यास घटक आहे या लेसनमधला तो आहे राष्ट्रीय सभेचे मुंबईमधले अधिवेशन. नंतर छोडो भारत ठराव. नंतर वैयक्तिक सत्याग्रह, 1942चे जन आंदोलन. नंतर नंदुरबारची बालवीर गाथा. अनेक असे आपल्याला हे अभ्यास घटक पाहिजे आहेत. नंतर भूमिगत चळवळ थोडक्यात पाहिजे. भूमिगत चळवळीमध्ये समाजवादी कार्यकर्ते कोण होते, अरुण आसपाले होते, जयप्रकाश नारायण होते, राम मनोहर लोहिया होते, अच्युतवर्धन पटवर्धन होते, मदनलाल बागडी होते, सुचिता कृपलानी, असे भरपूर होते. समजलं. त्या सर्वांना आपण एकदा पुन्हा अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपण प्रति सरकार पाहणार आहोत. प्रति सरकारची स्थापना. मग आपणाला प्रति सरकारने केलेली कामं पाहिजे आहेत. चले जाव चळवळ पाहिजे आहे. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना पाहिजे आहे. जर्मनीत जे आगमन झालेलं आहे ते आगमन जर्मनीतलं पाहायचं आहे सुभाषचंद्र बोस यांचं. त्यांनी जर्मनीत केलेलं कार्य, आझाद हिंद सेनेची स्थापना, आझाद हिंद सरकारची स्थापना, आझाद हिंद सेनेचा पराक्रम, आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यावरील खटले आणि भारतीय नौदल आणि विमान दलातील जे उठाव आहेत ते सुद्धा आपल्याला पाहिजे. तसे जवळजवळ 20-22 छोटे मुद्दे आपल्याला या लेसनमध्ये कव्हर करायचे आहेत, पाहिजे आहेत. हे सारे मी अभ्यास घटक सांगितले तुम्हाला. यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत. या पाठामध्ये आपण छोडो भारत आंदोलन, भूमिगत चळवळ, आझाद हिंद सेनेची स्थापना, कार्य, ह्या साऱ्या गोष्टी अभ्यासणार आहोत. हा पाठ तसा त्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. आता आपल्याला एक अभ्यास घटकाकडे वळलं पाहिजे. पहिला जो अभ्यास घटक आहे तो आहे 1935चा कायदा. आता हा जो 1935चा कायदा आहे, या 1935च्या कायद्यानुसार भारतामध्ये हा ब्रिटिशांनी भारतावरती लादलेला कायदा आहे. या कायद्याने भारतात
ब्रिटिश शासित प्रांत जे आहेत त्या ब्रिटिश शासित प्रांतात आणि संस्थाने यांचे मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आलेली होती. हा अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे बघा. या कायद्याने भारतामध्ये ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थानं यांचं मिळून एक संघराज्य स्थापन करायचं अशा पद्धतीची तरतूद करण्यात आली. आणि त्यानुसार ब्रिटिश शासित प्रदेशांचा कारभार हा भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात येणार होता. म्हणजे कारभार भारतीय प्रतिनिधी करणार आणि कारभारासाठी जे क्षेत्र आहे ते ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने यांचं मिळून असतं. संस्थानांना संघराज्यात सामील झाल्यास स्वायत्तता राहणार नव्हती. म्हणजे त्यांना काही स्वातंत्र्य राहणार नव्हतं. ते जर याच्यात संस्थानं जे आहेत होती पूर्वीची ती जर संघराज्यात सामील झाली तर त्यांना स्वायत्तता राहणारच नव्हती, ती विलीन होणार होती. त्यामुळे संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिला आणि या कायद्याला विरोध सुरू झाला. म्हणून या कायद्यातील संघराज्याची जी योजना आहे ती प्रत्यक्ष अंमलात आली नाही. हा 1935चा कायदा होता. 1935चा कायदा हा प्रत्यक्ष अंमलात का आला नाही त्याचं कारण आहे. कारण या कायद्याने भारतामध्ये काय केलेलं होतं, ब्रिटिश शासित प्रांत आणि संघराज्य यांचं मिळून एक प्रांत तयार करायचा, एक संस्थान तयार करायचं, संघराज्य स्थापायचं असं ठरवण्यात आलेलं होतं. भारतात ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थान यांचं मिळून एक संघराज्य स्थापन होईल अशी या कायद्यामध्ये तरतूद होती. आणि या संघराज्याचा कारभार जो आहे लोकनियुक्त भारतीय प्रतिनिधीच्या हाती सोपवला जाईल. नंतर संघराज्यात सामील झाल्यावर सर्वात महत्त्वाचं हे होतं की संघराज्यात सामील झाल्यावर संस्थानिकांना स्वायत्तता मिळणार नव्हती आणि म्हणून संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिला. ते देणारच, कारण त्यांची संस्थानं राहणार नव्हती, ती खालसा होणार होती. आणि म्हणून संघराज्याची ही जी योजना आहे 1935च्या कायद्यानुसार ती प्रत्यक्ष अंमलात आलेली नाही. अशा पद्धतीनं हा 35चा कायदा होता. ओके. नंतर आपण प्रांतिक मंत्रिमंडळे पाहूया. दुसरा अभ्यास घटक कोणता अभ्यास घटक आहे? दुसरा प्रांतिक मंत्रिमंडळे. कोणता अभ्यास घटक आहे बाळांनो? प्रांतिक मंत्रिमंडळ. हे अभ्यास घटक फार चांगले लक्षात ठेवायचे, व्यवस्थित कळले का सर्वांना? अतिशय चांगल्या पद्धतीनं ते लक्षात ठेवायचे. कारण अभ्यास घटक जर लक्षात असतील ना अभ्यास करायला मजा येते आणि अभ्यास ही चांगल्या पद्धतीनं होतो. आता आपल्याला 1935चा कायदा झाल्यानंतर प्रांतिक मंत्रिमंडळ पाहिजे. म्हणजे प्रांतवाईज मंत्रिमंडळ कशी होते? 1935च्या कायद्याने राष्ट्रीय सभेचे समाधान झालेले नव्हते. ही महत्त्वाची गोष्ट आहे बघा. हा 1935चा कायदा जो आला ना त्या कायद्यामध्ये तरतूद होती भारतीय हा जो अधिकारी आहे भारतीय प्रदेश म्हणजे संघराज्याचा कारभार भारतीय प्रतिनिधीच्या हाती सोपवण्यात अशी एक तरतूद होती त्यामध्ये. पण त्याला संस्थानिकांनी काही पाठिंबा दिला नाही, कारण संस्थानिकाचं अस्तित्व राहणार नव्हतं. आता या राष्ट्रीय सभेचं समाधान झालं नव्हतं यामध्ये. तरीही या कायद्यानुसार होणाऱ्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय सभेने भाग घेण्याचे ठरवले. समजलं? ज्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये मात्र राष्ट्रीय सभेनं भाग घेतला. आणि 1937मध्ये देशातील 11 प्रांतामध्ये, किती प्रांतामध्ये? 11. किती साली? 1937 साली. लक्षात राहील. पुन्हा 1937 साली 11 प्रांतामध्ये देशातील निवडणुका झाल्या आणि त्यापैकी 8 प्रांतामध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळाले आणि त्यांची मंत्रिमंडळ सत्तेवर आली. किती प्रांतामध्ये? 8. 11 पैकी 8 प्रांतामध्ये राष्ट्रीय सभा निवडून आली. आणि इतर 3 प्रांत जे होते त्या 3 प्रांतामध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने तिथं त्यांना कुणालाही बहुमत मिळालं नाही. त्यामुळे त्या ठिकाणी संमिश्र मंत्रिमंडळ बनवण्यात आले. अशा पद्धतीनं 1937 साली जरी 1935च्या कायद्यानं राष्ट्रीय सभा समाधानी नव्हती तरीही 1937 साली देशामध्ये 11 प्रांतामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय सभेनं भाग घेतला आणि त्या 11 पैकी 8 ठिकाणी राष्ट्रीय सभेला काय मिळालं? बहुमत मिळालं. आणि इतर 3 ठिकाणी कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. त्यामुळे त्या ठिकाणी संमिश्र मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले. राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने राजबंद्याची तुरुंगातून मुक्तता, नंतर मूल उद्योग, बघा काय काय केलं यांनी. मंत्रिमंडळ स्थापन केल्यानंतर पहिल्यांदा राजबंद्याची तुरुंगातून मुक्तता, नंतर मूल उद्योग, नंतर शिक्षणाची सुरुवात,
नंतर दलित समाजाच्या सुधारणेसाठी काय करायचं, उपाययोजना, अशा अनेक लोकहिताच्या, लोकोपयोगी म्हणतात त्याला, अशा अनेक गोष्टी त्यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये करायला घेतल्या. म्हणजे ही जी सुधारणा होती, कोणकोणत्या सुधारणा केल्या राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने म्हटलं की पहिली राजबंद्यांची तुरुंगातून मुक्तता, एक. नंतर मूलोद्योग शिक्षणाची सुरुवात. नंतर दलित समाजाच्या सुधारणेसाठी उपाययोजना, दारूबंदी, शेतकऱ्याचे कर्ज निवारण कायदा यासारखी काय केली, लोकोपयोगी कामे केली. कुणी केली रे? 1937मध्ये देशामध्ये 11 प्रांतांमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यापैकी 8 प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळालं. इतर 3 प्रांतांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्या ठिकाणी संमिश्र मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले. आता यामध्ये जी मंत्रिमंडळ स्थापन झाली त्याने कामं काय हातामध्ये लोकोपयोगी कामं काय केली बघा. एक केलं राजबंद्याची मुक्तता, नंतर दुसरं मूलोद्योग शिक्षणाची सुरुवात, तिसरं दलित समाजाच्या सुधारणेसाठी उपाययोजना, चौथं दारूबंदी, नंतर 5वं काय होतं रे, शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण कायदा. अशी अनेक लोकोपयोगी कामे या राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने हातामध्ये घेतली. म्हणजे ही जी मंत्रिमंडळ 11 प्रांतामध्ये 3 ठिकाणी संमिश्र आणि 8 ठिकाणी राष्ट्रीय सभेची मंत्रिमंडळ स्थापन झाली, त्या मंत्रिमंडळाने ही अशी लोकोपयोगी कामं हातामध्ये घेतली. अशा पद्धतीनं ही प्रांतिक मंडळं काय करू लागली, काम करू लागली आणि ते लोकोपयोगी काम, लोकांच्या हिताचं असं काम करू लागले. त्यानंतर इंग्रज सरकारनं क्रिप्स योजना आणली. आता ही क्रिप्स योजना नक्की काय आहे पहा. जी क्रिप्स योजना इंग्रज सरकारनं अंमलात आणली त्यामध्ये काय सांगितलं, दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतलेला होता. जपानला विरोध करायचं म्हणून इंग्लंड अमेरिकेचा पक्ष घेऊन दुसऱ्या महायुद्धामध्ये उतरलं. जपानी फौजा या भारताच्या पूर्व सीमेनजीक येऊन धडकल्या. जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागले आणि म्हणून इंग्लंडचे पंतप्रधान त्यावेळेचे विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवलं. समजलं, लक्षात राहील का हे. बघा ही क्रिप्स योजना क्रिप्सला का भारतात पाठवलं आणि कोणकोणत्या उपाययोजना केल्या हे विचारलं जातं. क्रिप्स योजनेवरती अनेक प्रश्न विचारले जातात. बघा जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं, तो साधारणतः दुसरा महायुद्धामध्ये हे महायुद्ध 1940ला चालू झालेलं होतं आणि 45ला संपलेलं होतं. या दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडनं अमेरिकेचा पक्ष घेतलेला होता, कारण जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेणं अपरिहार्य होतं. आता जपानी फौजा या भारताच्या पूर्व सीमेनजीक येऊन धडकलेल्या होत्या. मग काय झालं, जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचं सहकार्य मिळवणं इंग्लंडला आवश्यक वाटू लागलं. म्हणून इंग्लंडचे पंतप्रधान त्यावेळेचे विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स या अधिकाऱ्याला भारतात पाठवलं आणि तो स्टॅफर्ड क्रिप्स मार्च 1942मध्ये त्यांनी भारताविषयी एक योजना भारतापुढे मांडली. भारताची एक सुधारित योजना 1942 साली क्रिप्स या अधिकाऱ्यानं भारतासमोर मांडली. आता ती योजना काय होती बघा. ती योजना काय सांगते, त्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या होत्या. तर या ज्या तरतुदी होत्या ना, हे बघा 1942मध्ये क्रिप्स यांनी भारतीयांविषयी एक योजना तयार केली आणि ती भारतीयापुढे मांडली. पण या योजनेमुळे कोणत्याही राजकीय पक्षाचं समाधान झालं नाही. भारतात जितके राजकीय पक्ष होते त्यापैकी एकाही राजकीय पक्षाचं समाधान या योजनेमध्ये झालं नाही. पूर्ण स्वातंत्र्याची मागणी जी होती, त्या पूर्ण स्वातंत्र्याची ही सर्व पक्षांची स्पष्ट मागणी होती. या मागणीचा कुठेही या क्रिप्स योजनेमध्ये स्टॅफर्ड क्रिप्स जो भारतात आला त्यानं जी योजना आखली त्या योजनेमध्ये पूर्ण स्वातंत्र्याचा कुठेही उल्लेख नव्हता. पुन्हा दुसरी गोष्ट अशी होती की राष्ट्रीय सभा होती, पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळं राष्ट्रीय सभा हा मुख्य पक्ष होता. या सभेनं ही स्टॅफर्ड क्रिप्सनं तयार केलेली योजना म्हणजे क्रिप्स योजना ही धुडकावून लावली, नामंजूर केली.
क्रिप्स योजनेत पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नव्हता. हे दुसरं कारण होतं आणि त्यामुळं मुस्लिम लीगनं ही योजना फेटाळून लावली. म्हणजे मुस्लिम लीगलाही ती पटली नाही, कोणत्याच पक्षाला पटली नाही असं म्हणा. म्हणजे त्यामध्ये पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा स्पष्ट उल्लेख या योजनेत नसल्यामुळं राष्ट्रीय सभेनं ती नामंजूर केली आणि पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नसल्यानं मुस्लिम लीगनेही ती फेटाळून लावली. अशा पद्धतीनं ही क्रिप्स योजना जी होती ती क्रिप्स योजना फेटाळली गेली. त्याचे 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत बघा. आता ही क्रिप्स योजना आहे काय आणि ती का फेटाळली बघा. दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंड विरुद्ध बाजू घेतलेल्या जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेनजीक पोहोचल्या. एक मुद्दा महत्त्वाचा. त्यानंतर जपाननं भारतावर आक्रमण केलं तर भारतीयांचं सहकार्य इंग्लंडला आवश्यक वाटू लागलं. दुसरा मुद्दा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता इंग्लंडचे त्यावेळचे पंतप्रधान होते विस्टन चर्चिल यांनी भारताला म्हणजे भारताची मदत मिळवण्यासाठी स्टॅफर्ड क्रिप्स या अधिकाऱ्याला भारतात पाठवलं आणि त्यानं भारताविषयी की योजना तयार केली आणि ती योजना भारतासमोर मांडली. त्याला क्रिप्स योजना म्हणून ओळखलं जातं. आता ही क्रिप्स योजना का फेटाळली त्याचे 1-2-3 महत्त्वाचे मुद्दे सांगतो तुम्हाला. क्रिप्स योजनेमध्ये कोणत्याच राजकीय पक्षाचं समाधान झालेलं नव्हतं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा होता का झालं नव्हतं तर पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा समावेश कुठेच त्या क्रिप्स योजनेमध्ये दिसत नव्हता आणि म्हणून ती राष्ट्रीय सभेनं फेटाळून लावली. पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेशही त्यामध्ये नव्हता. त्यामुळे मुस्लिम लीग हा मुसलमानाचा पाकिस्तान मागणारा पक्ष होता, तोही नाराज झाला. त्यांनी क्रिप्स योजना फेटाळून लावली. अशा पद्धतीनं ह्या क्रिप्स योजनेचा फज्जा उडाला. ओके. पुढे बघा. दुसरं महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा. पुढचा अभ्यास घटक काय आहे? दुसरं महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा. आता या दुसरे महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा यांचा संबंध भाग. 1939 मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले. किती साली सुरू झाले बाळांनो? 1900. बघा, इतक्या मोठ्या घटना इतिहासाला कलटणे देणारे. आपल्याला ते किमान कधी घडल्या एवढं तरी माहीत पाहिजे की नाही. बऱ्याच मुलांना माहीत नसतं. पहिलं महायुद्ध कधी झालं काय माहीत नाही. इतक्या वेळेला शिकून सुद्धा दुसरं महायुद्ध कधी झालं काय माहीत नाही. असं असू नये. समजलं. 1939 मध्ये युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. युरोपमध्ये झाली लक्षात ठेवायचं. तत्कालीन व्हाईसराव होते लॉर्ड लिनलिथगो. काय नाव आहे त्याचं? लॉर्ड लिनलिथगो. हे भारताचे व्हाईसराव होते. त्यांनी भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील होण्याची घोषणा केली. आता ही घोषणा काही प्रत्येक पक्षाला किंवा प्रत्येक समाजसेवक पुढाऱ्यांना काही विश्वासात घेऊन केली होती का? तर नाही. युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा इंग्लंडनं केला. म्हणजे लोकशाहीसाठी आम्ही लढतोय आणि त्यामुळं या युद्धामध्ये भारतसुद्धा इंग्लंडच्या बाजूने भाग घेईल असं त्यांनी घोषित केलं. हा दावा खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे. जर तुम्ही लोकशाहीसाठी लढता ना तर मग भारतामध्ये हुकुमशाही का, गुलामगिरी का, असा प्रश्न विचारला. राष्ट्रीय सभेनं केली ही मागणी. हा दावा खरा जर असेल तुमचा, तुम्ही जर म्हणजे इंग्लंड जसं म्हणत होतं की आम्ही लोकशाहीसाठी लढतोय, लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी लढतोय, हा जर दावा तुमचा खरा असेल तर भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्या. मग भारताला कशाला पारतंत्र्यात ठेवलं, असं राष्ट्रीय सभेनं मागणी केली. आणि ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने काय केला? नकार दिला. आणि त्यामुळं नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. जे निवडून आलेले 8 होते ना, म्हणजे 11 प्रांत होते. त्या 11 प्रांतामध्ये त्यातल्या 8 प्रांतामध्ये काँग्रेसची मंत्रिमंडळं होती आणि 3 मध्ये संमिश्र होते. सर्वांनी राजीनामे दिले. का? कारण इंग्लंड लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण लढत आहोत असा दावा करत होता आणि भारताला मात्र लोकशाहीचं राज्यपद्धती बहाल करण्यास ते अपयशी ठरलं. ते राष्ट्रीय सभेची भारताला स्वतंत्र द्यावी अशी मागणी जी होती ती पूर्ण करू शकलं नाही. इंग्लंडनं त्याला नकार दिला. त्यामुळे 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने सर्वांनी राजीनामे दिले. अशा पद्धतीनं हे प्रांतिक सरकार किंवा प्रांतिक मंत्रिमंडळ जे होते त्यांनी राजीनामे दिले. का दिले त्याची मी 4 कारणं पुन्हा एकदा ठळक कारणं सांगतो. महत्त्वाचे मुद्दे बघा. 1939 साली युरोपात सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धामध्ये भारत सामील झाल्याची घोषणा त्या काळचे व्हाईसराव लिनलिथगो यांनी केली. विश्वासात न घेताच केली. ओके. दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता आपण युरोपात लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत असल्याचा दावा इंग्लंडनं केला.
आणि मग भारतानं असं म्हटलं की हा दावा जर खरा असेल, तुम्ही जर लोकशाहीच्या रक्षणासाठी लढताय, तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी राष्ट्रीय सभेनं मागणी केली आणि काही चुकीचीही नव्हती. ही मागणी इंग्लंडनं फेटाळून लावली, ती पूर्ण केली नाही. म्हणून नोव्हेंबर 1939मध्ये राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने सर्वांनी राजीनामे दिले. ओके. त्यानंतर सुरू झालं भारत छोडो आंदोलन, भारत छोडो चळवळ. ओके. आता आपल्याला पुढे पाहिजे भारत छोडो, क्विट इंडिया आहे की नाही, भारत छोडो चळवळ. क्रिप्स योजनेनंतर, म्हणजे ही जी क्रिप्स योजना होती पाठीमागे आपण जी पाहिली 1942मध्ये, वेस्टर्न चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्सला भारतात पाठवलं आणि त्यांची योजना मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय सभेने दोघांनीही फेटाळली. ही जी क्रिप्स योजना होती त्या योजनेनंतर राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार केला आणि त्यासाठी वर्धा या ठिकाणी काय केलं रे, 14 जुलै 1942, किती साली, वर्धा या ठिकाणी 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने, म्हणजे राष्ट्रीय सभेची जी कार्यकारिणी होती त्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करण्याचा ठराव संमत केला. आता ही मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रीय सभा काय करणार होती? ही मागणी जर मान्य झाली नाही तर ही मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रीय सभा भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक चळवळ सुरू करेल असा इशारा राष्ट्रीय सभेनं इंग्रज सरकारनं दिला. काय इशारा दिला? ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारतात स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव त्यांनी संमत केला वर्धा या ठिकाणी 14 जुलै 1942मध्ये आणि ब्रिटिश सत्तेला भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक चळवळ सुरू करेल राष्ट्रीय सभा असा इशारा दिला. ओके. आणि त्यातून उभं राहिलं छोडो भारत ठराव. ओके. अशा पद्धतीने ही छोडो भारत चळवळ उभी राहिली. त्यानंतर आपण प्रत्यक्ष हा छोडो भारत ही जी चळवळ आहे, ही जी सुरुवात आहे, राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीचा ठराव जो होता वर्ध्याला 14 जुलै 1942 रोजी झाला, तो पुन्हा एकदा महत्त्वाच्या मुद्द्यांच्या स्वरूपात पाहाल. बघा, क्रिप्स योजना फेटाळल्यानंतर राष्ट्रीय सभा जी होती त्या राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार केला आणि तसा इशाराही दिला आणि त्यानुसार 14 जुलै 1942 रोजी वर्धा या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीमध्ये भारताला संपूर्ण स्वातंत्र्य देण्याविषयीचा ठराव संमत करून घेतला. तर स्वातंत्र्य नाही दिलं, समजा ब्रिटिशांनी स्वातंत्र्य नाही दिलं तर काय करायचं? तर स्वातंत्र्य मिळाल्यास, म्हणजे स्वातंत्र्य न मिळाल्यास त्यासाठी अहिंसक मार्गाने लढा उभारायचा असा इशारा सरकारला त्याने दिला आणि त्या ठिकाणाहून छोडो भारत ठराव झाला. ओके. पुढे बघा, आता हा जो छोडो भारत ठराव आहे तो काय आहे बघा. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर, क्रांती मैदान त्याला म्हणतात, मुंबईला जे गवालिया टँक मैदान आहे, तुम्ही क्रांती मैदान पाहिलंही असेल, तर या क्रांती मैदानावरती राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले. कितीला? 7 ऑगस्ट 1942. आता या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मौलाना अब्दुल कलाम आझाद. कोण होतं? मौलाना अब्दुल कलाम आझाद हे या क्रांती मैदानावरती 1942 साली भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ब्रिटिशांनी भारत सोडून जावे या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणी वर्धा या ठिकाणी मंजूर केलेल्या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्तब होणार होते आणि त्यासाठी हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं होतं, समजलं. आणि शेवटी हे अधिवेशन मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई या ठिकाणी क्रांती मैदानावरती भरवण्यात आलेलं होतं. तर हे जे अधिवेशनाचं हे जे म्हणजे काय म्हणतो अधिवेशन जे भरवण्यात आलं मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नेतृत्वाखाली, त्या अधिवेशनामध्ये 8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला छोडो भारत ठराव प्रचंड बहुमताने झाला. छोडो भारत म्हणजे क्विट इंडिया म्हणतात त्याला, म्हणजे भारत सोडून जा, आता बस झालं तुमचं राज्य, असा एक ठराव पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला आणि तो बहुमतानं मंजूर झाला. गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचाही निर्णय यामध्ये घेण्यात आला. अहिंसक पण देशव्यापी आंदोलन सुरू करायचं अशा पद्धतीचा निर्णय या क्रांती मैदानावर भरलेल्या या अधिवेशनात घेण्यात आला, ज्याचे अध्यक्ष होते मौलाना आझाद.
त्यांचं पूर्ण नाव आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद. ओके. गांधीजी म्हणाले, या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. बघा, या अधिवेशनामध्ये लोकांना उद्देशून गांधीजी असं म्हणाले की आता या क्षणापासून, म्हणजे अधिवेशन आता झालं, त्या अधिवेशनामध्ये क्विट इंडियाचा नारा देण्यात आला. पंडित जवाहरलाल नेहरू तो बहुमतानं संमत झाला. तेव्हा गांधीजी असं म्हणाले की आता या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषानं, म्हणजे भारतीय नागरिकांनी आम्ही स्वतंत्र झाले आहोत असं समजावं. आणि स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आता इथून पुढे आपण सर्वांनी वागलं पाहिजे, अशा पद्धतीनं गांधीजींनी लोकांना उद्देशून सांगितलं की आता आपण स्वतंत्र झालो. ठराव संमत झाल्यानंतर इथून पुढे आता प्रत्येक क्षण आपल्यासाठी स्वातंत्र्याचा असेल. प्रत्येक नागरिक हा आता स्वतंत्र झाला आहे असे समजले पाहिजे प्रत्येक नागरिकांना, आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे. अशा पद्धतीनं महात्मा गांधींनी लोकांना प्रेरणा दिली किंवा उद्गार त्यांनी असे काढले. आपण भारताला स्वतंत्र तरी करू किंवा हे भगीरथ प्रयत्न करत असताना मरून तरी जाऊ. बघा, अतिशय महत्त्वाचा हा विचार आहे. म्हणजे दोन्हीपैकी एक कोणतं तरी, म्हणजे एक तर आपण स्वतंत्र देऊ, त्यासाठी भगीरथ प्रयत्न करत असताना, नाहीतर मरू. गांधीजींनी जनतेला त्यालाच म्हणतात करेंगे या मरेंगे. समजलं काय म्हणतात त्याला? करेंगे या मरेंगे. म्हणजे स्वतंत्र करेन, नाहीतर हा भगीरथ प्रयत्न करत असताना मरण तरी येईल, आता पाठीमागं हटणार नाही. त्याला म्हणायचं करेंगे या मरेंगे. या भावनेने बलिदानात सिद्ध होण्याचे स्फूर्तिदायक आव्हान महात्मा गांधींनी त्या काळी जनतेला केले, आणि जनताही मोठ्या संख्येने या छोडो भारत आंदोलनामध्ये सहभागी झाली. अशा पद्धतीनं हा छोडो भारत ठराव जो होता, राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने घेतलेला हा ठराव होता. समजलं? राष्ट्रीय सभेचं जे मुंबईला अधिवेशन झालं त्यामध्ये हा छोडो भारत ठराव पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला. बघा, राष्ट्रीय सभेचं मुंबई अधिवेशन हा जो अभ्यास घटक आहे त्यामध्ये आपल्याला 2-4 महत्त्वाचे मुद्दे माहीत असले पाहिजेत. 7 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन मुंबईमध्ये गवालिया टँक म्हणजे मैदानावर, म्हणजेच हल्लीच्या क्रांती मैदानावरती भरते. आणि त्या काळी भरलेल्या त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मौलाना अब्दुल कलाम आझाद. या अधिवेशनात वर्धा येथे कार्यकारिणीने केलेल्या ठरावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं, आणि मग हा ठराव मांडण्यात आला, छोडो भारत ठराव. आता छोडो भारत ठराव काय होता, त्यातले महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत बघा. राष्ट्रीय सभेच्या मुंबई अधिवेशनामध्ये 8 ऑगस्ट रोजी, कितीला? 8 ऑगस्ट, कुणी? पंडित जवाहरलाल नेहरूंनी छोडो भारत ठराव मांडला आणि तो प्रचंड बहुमताने मंजूर करण्यात आला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचाही निर्णय यामध्येच घेण्यात आला. याच अधिवेशनात गांधीजींनी जनतेला करेंगे या मरेंगे, म्हणजे एक तर आपण भारताला स्वतंत्र करू, नाहीतर हा भगीरथ प्रयत्न करत असताना आपल्याला मरण येऊ, मागे हटायचं नाही, अशा पद्धतीचा मोलाचा संदेश करेंगे या मरेंगे या भावनेने बलिदानास तयार राहण्याचे आव्हान गांधीजींनी केलं. असं हे त्यातला महत्त्वाचा भाग होता. त्यानंतर पुढे आपणाला जन आंदोलन कशा पद्धतीनं उभं राहिलं, जन आंदोलनाला कशा पद्धतीनं सुरुवात झाली हे पाहायचं आहे. जल आंदोलनाला प्रारंभ हा अभ्यास घटक आपण पाहणार आहोत. बघा, पुढे जल आंदोलनास प्रारंभ म्हणजे जन आंदोलन जे आहे त्या आंदोलनाला आता सुरुवात झालेली आपण पाहणार आहोत. आता हे जे जन आंदोलन होतं, राष्ट्रीय सभेच्या प्रमुख, हे जन आंदोलन जे आहे ते जन आंदोलन राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरलं. म्हणजे जेव्हा छोडो भारतचा ठराव झाला तेव्हा राष्ट्रीय सभेचे जे प्रमुख नेते होते त्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचं एक वृत्त देशभर पसरलेलं होतं, आणि संतप्त झालेली ही जी जनता होती, हे वृत्त ऐकल्यानंतर जनता संतप्त झाली, आणि संतप्त जनतेने जागोजागी काय काढल्या? मिरवणुका काढल्या. पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ले आणि गोळीबार केला, तरी लोक घाबरले नाहीत, मागे हटले नाहीत. पोलिसांचं लाठी हल्ला आणि गोळीबार त्यांनी झेलला, अंगावर घेतला, ते पाठी हटले नाहीत, घाबरले नाहीत. काही ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचे प्रतीक असणारे तुरुंग, पोलीस ठाणी, रेल्वे स्थानकं इत्यादी ठिकाणी आंदोलकांनी हल्ले करायला सुरुवात केली. म्हणजे या सरकारी यंत्रणेवर तेच हल्ले या आंदोलकाकडून तयार करण्यात येऊ लागले.
त्यामध्ये पोलीस ठाणे होते, तुरुंग होते, रेल्वे स्थानकं होती. अशी महत्त्वाची जी ठिकाणं होती त्या महत्त्वाच्या ठिकाणावरती काय सुरू झाले? हल्ले सुरू झाले. सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचे प्रयत्नही झाले. ज्या सरकारी कचेऱ्या होत्या त्यासुद्धा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न झाला. महाराष्ट्रात चिमूर, आष्टी, यावली, महाड, गारगोटी या ठिकाणी अनेक गावातून आबालवृद्धांनी नेटाने आणि असीम धैर्याने दिलेले लढे अविस्मरणीय आहे. अनेक ठिकाणी अशी जनआंदोलनं सुरू झाली. त्यामध्ये खास करून चिमूर झाल्यानंतर आष्टी, महाराष्ट्रामध्ये खास करून चिमूर, आष्टी, यावली, महाड, गारगोटी या ठिकाणी अनेक गावामधून या आबालवृद्ध माणसं जी होती त्यांनी नेटाने आणि असीम धैर्याने दिलेले हे लढे जे आहेत ते छोडो भारत नंतरच्या जनआंदोलनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अविस्मरणीय असे हे लढे. आता हे जे लढे उभे राहिले ते अविस्मरणीय लढे उभा करत असताना गावातील, ग्रामीण भागातील जनतेनं त्यामध्ये अतिशय धैर्यानं त्यामध्ये पुढाकार घेतलेला आपल्याला दिसतो. अशा पद्धतीनं जनआंदोलनाला प्रारंभ झाली. आता त्यामध्ये जनआंदोलनाचा प्रारंभ बघत असतानाच आपल्याला इकडे चला जाणून घेऊ यामध्ये एक वैयक्तिक सत्याग्रह असं एक आर्टिकल दिलेलं आहे. पाहिलं तुम्ही बाळांनो? हे अत्यंत महत्त्वाचं आहे. वैयक्तिक सत्याग्रह चला जाणून घेऊ यामध्ये हे इकडे दिलेलं आहे बघा. बघितलं का तुम्ही? हां, तर या आंदोलनामध्ये वैयक्तिक सत्याग्रह म्हणून हे आंदोलन ओळखलं जातं. कळतंय तुम्हाला? नक्की कळतंय का? तर या आंदोलनामध्ये बघा जनआंदोलनाचा हा जो भाग आहे 1942चं जनआंदोलन, त्यातले महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा सांगतो आणि मग वैयक्तिक सत्याग्रह आपण पाहूया. 1942चं जनआंदोलन जे आहे, राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना अटक केल्याची बातमी जी आहे, पहिला मुद्दा, ही कळताच लोक संतप्त झाले आणि विविध भागामध्ये त्यांनी मिरवणुका काढल्या, निदर्शनं केली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे पोलिसांचा जो गोळीबार होता, पोलिसांनी लाठी हल्ला केला, गोळीबार केला, त्याला न घाबरता लोकांनी पोलीस ठाणे, तुरुंग, रेल्वे यांच्यावरच हल्ले करायला सुरुवात केली. नंतर सरकारी इमारती ताब्यात घेण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये खास करून चिमूर, आष्टी, यावली, महाड, मला वाटतं गारगोटी या ठिकाणी लोकांनी मोठे लढे दिलेले. असा हा जनआंदोलनाचा भाग होता. आणि त्यामध्ये वैयक्तिक सत्याग्रह नावाचा एक इव्हेंट, वैयक्तिक सत्याग्रह नावाची एक घटना घडली. ती काय होती बघा. ब्रिटिश सरकार मागण्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत होतं. जे ब्रिटिश सरकार होतं त्यांच्याकडे कितीतरी वेळा मागण्या केलेल्या होत्या आणि त्यामुळं राष्ट्रीय सभेने युद्धविरोधी प्रचार करण्याचे ठरवलेले होते. युद्धात आपण सहभाग व्हायचं नाही किंवा मदत करायची नाही. यासाठी सामूहिक चळवळ न करता एकेका व्यक्तीनं कायदेभंग करावा. समजलं? प्रत्येकानं कायदेभंग करायचा, अशा पद्धतीनं एक ठराव झाला, निर्णय घेण्यात आला. यालाच वैयक्तिक सत्याग्रह असं म्हणतात. वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे काय? वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे सामुदायिक चळवळ न करता एकेका व्यक्तीनं कायदेभंग करण्यासाठी पुढे यायचं, याला वैयक्तिक सत्याग्रह असं म्हणतात. आता यामध्ये वैयक्तिक सत्याग्रहामध्ये पहिल्यांदा आचार्य विनोबा भावे हे उतरले आणि ते वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही बनले. त्यांना वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही असं म्हणतात. त्यांच्यानंतर सुमारे 25,000 सत्याग्रहींनी वैयक्तिक सत्याग्रहामध्ये भाग घेऊन तुरुंगवास स्वीकारला. समजलं? अशी ही एक घटना अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला असं एक सदर दिलेलं आहे बघा. तुम्ही पाहिलं का ते सदर? बघा इथे दिलेलं आहे बघा. माहीत आहे का तुम्हाला स्फूर्तिगाथा म्हणून दिलेलं आहे की नाही? तर हे माहीत आहे का स्फूर्तिगाथा कुणाची आहे बघा. एका बालवीराची स्फूर्तिगाथा असं म्हटलं की नाही? माहीत आहे का तुम्हाला? मध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी योगदान दिलेलं आहे. ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे बघा. म्हणजे तुमच्यासारखे जे शाळकरी मुलं होती त्या शाळकरी विद्यार्थ्यांनी सुद्धा काय केलं रे? यामध्ये भाग घेतला. कशामध्ये भाग घेतला? स्वातंत्र्याच्या या चळवळीमध्ये. कुणी भाग घेतला? शाळकरी मुलंसुद्धा यामध्ये उतरलेली होती. नंदुरबार या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिरीष कुमार, काय नाव आहे? शिरीष कुमार, लक्षात राहील का बाळांनो? शिरीष कुमार यांच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा हातात घेऊन एक मिरवणूक काढली. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी चिडून मुलांवरतीही गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये शिरीष कुमार, लालदास, नंतर धनसुखलाल, शशीधर
घनश्याम हे शाळकरी विद्यार्थी हुतात्मे झाले. प्रचंड मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला, लाठीचार्ज करण्यात आला. त्यामध्ये शिरीष कुमार, लालदास, धनसुखलाल, शशीधर, घनश्याम ही शाळकरी विद्यार्थी त्यांनी हुतात्मा पत्करला, म्हणजे मृत्युमुखी पडली. ही गोष्टही तुम्हाला हा स्वतंत्र लढा शिकत असताना माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण भूमिगत चळवळीकडे वळणार आहोत. ही भूमिगत चळवळ काय आहे? भूमिगत चळवळ कशाला म्हणायचं, काय आहे ती? बघा, भूमिगत चळवळ जी आहे, भूमिगत म्हणजे काय म्हणतो आपण तिला? भूमिगत चळवळ ही म्हणजे लपून छपून लढाई करणे म्हणतात. गनिमी काव्यच म्हणा एक प्रकारचा. तर या गनिमी काव्यामध्ये कोण कोण सहभागी झालेलं होतं आणि ही भूमिगत चळवळ कुठे कुठे चालू झालेली होती? तर आता पुढचा अभ्यास घटक आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे भूमिगत चळवळ. 1942च्या अखेरीस जन आंदोलनाला नवं वळण मिळालं. किती साली? 1942च्या अखेरीला. आंदोलनाचं नेतृत्व तरुण समाजवादी कार्यकर्त्याकडे आले. त्यामध्ये आघाडीला होते ते जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, युसूफ मेहर अली, सुचेता कृपलानी, एम एस जोशी, शिरूभाऊ लिमे, नाग गोरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील. समजतंय का बाळांनो तुम्हाला? मदनलाल बांगडी, उषा मेहता यासारखे अनेक नेते आघाडीवर होते. कोण कोण होतं ही नावं लक्षात ठेवायची. बघा, पहिले जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, नंतर छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, युसूफ मेहर अली, सुचेता कृपलानी, एस एम जोशी, शिरूभाऊ लिमे, नाग गोरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, मदनलाल बागडी, उषा मेहता यासारखे अनेक नेते या भूमिगत चळवळीमध्ये आघाडीवर होते. तरुणांनी यामध्ये भाग घेतला आणि हे तरुण नेते सारे, आता जे आपण नावं पाहिली ते सारेच्या सारे कसे नेते आहेत? तरुण नेते आहेत. मग ते जयप्रकाश नारायण असेल, जे पी म्हणून त्यांना इतिहासामध्ये ओळखलं जातं, राम मनोहर लोहिया असतील, छोटूभाई पुराणिक असतील, अच्युतराव पटवर्धन असतील, अरुण असफ अली असतील, युसूफ मेहर अली असतील, सुचिता कृपलानी असतील, एस एम जोशी असतील, शिरूभाऊ लिमे असतील, नाग गोरे असतील, यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, मदनलाल बागडे असतील, उषा मेहता असतील, अनेक नेते आघाडीवर राहिले. आणि रेल्वे मार्गाची मोडतोड करणं, यांचा कार्यक्रम काय होता? रेल्वे मार्गाची मोडतोड करणं. नंतर टेलिफोनच्या म्हणजे दळणवळण जे आहे ते पूर्ण त्यांचं विस्कळीत करणं, टेलिफोनच्या तारा तोडणं, पूल उद्ध्वस्त करणं. या मार्गाने आंदोलनकांनी दळणवळण आणि सरकारी यंत्रणा, हा मुख्य उद्देश आहे बघा, दळणवळण आणि सरकारी यंत्रणा उद्ध्वस्त करणे, विस्कळीत करणे. संपूर्ण भारतात आंदोलनाचे असे पडसाद, या भूमिगत आंदोलनाचे सुद्धा हे पडसाद उमटलेले आपण पाहतो. संपूर्ण भारत या भूमिगत चळवळीच्या अंडर काम करत होता. त्यानंतर सिंध प्रांतामध्ये, कोणता प्रांत? सिंध प्रांत. लक्षात राहील का बाळांनो सर्वांच्या? तर हा जो सिंध प्रांत आहे, त्या सिंध प्रांतामध्ये हेमू कलानी यांनी हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन जाणारी रेल्वे येत असल्याचे वृत्त कळालं. आणि मग हेमू कलानी यांना ते वृत्त कळाल्यानंतर आपल्या साथीदारासह रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा दिली. कोण? हेमू कलानी. सिंध प्रांतामध्ये काय करणं केलं त्यांनी? कोणती घटना घडली? हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन जाणारी रेल्वे येत असल्याचं वृत्त त्यांना कळलं आणि म्हणून त्यांनी आपल्या साथीदाराचा रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. ओके, अशा पद्धतीनं ही घटना या भूमिगत चळवळीमधील महत्त्वाची घटना समजण्यात येते, ती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर सध्याच्या रायगड जिल्ह्यामध्ये एक घटना घडली, ती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पण सध्याच्या रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यात भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता ही संघटना, नागपूरच्या जनरल आवारे यांची लाल सेना, अशा गटाने कित्येक महिने सरकारला सळो की पळ करून सोडले. मुंबईला विठ्ठल झवेरी, उषा मेहता यांच्या साथीदारांनी एक गुप्त प्रक्षेपण केंद्र स्थापन केलं, याला आझाद रेडिओ म्हणत, आणि त्यावर राष्ट्रभक्तीची गीते गायली जात होती. देशातील आंदोलनाच्या बातम्या प्रसारित केल्या जात होत्या, त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवल्या जात होत्या.
तातडीनं पोचवल्या जात होत्या. देशभक्तीपर भाषणं प्रक्षेपित केली जात होती या गुप्त प्रक्षेपण केंद्रांवरून. आणि त्यामुळं आंदोलन चालवण्यात जनतेला आता जास्तच काय मिळालेलं होतं, प्रोत्साहन मिळालेलं होतं. अशी प्रक्षेपण केंद्र कोलकाता, दिल्ली, पुणे या ठिकाणी काही काळ त्या ठिकाणी सुद्धा चालली. म्हणजे फक्त मुंबईतच प्रक्षेपण केंद्र चालू केलं असं नाही, तर त्यानंतर अशी प्रक्षेपण केंद्र जी अत्यंत कामाची होती, लोकांच्यापर्यंत बातम्या पोचवत होती, कोलकाता, दिल्ली, पुणे या ठिकाणी काही काळ ती चालवण्यात आली. अशा पद्धतीनं ही भूमिगत चळवळ जी होती, कोण चालवतंय कुणालाही माहीत नव्हतं. कशा पद्धतीनं चालतायत, काय बातम्या देत आहेत हे इंग्रज सरकारपर्यंत काही नव्हतं. अशी ही अनेक भूमिगत चळवळीची आंदोलनं जी छोटी मोठी होती किंवा भूमिगत चळवळीतल्या या घटना होत्या त्या आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे महत्त्वाचे मुद्दे. आता ही जी भूमिगत चळवळ होती त्या भूमिगत चळवळीमध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे होते आणि नेते महत्त्वाचे कोण कोण होते बघा. समाजवादी कार्यकर्ते म्हणतात त्याला. हे सारे समाजवादी कार्यकर्ते होते. एस.एम. जोशी होते, नाग गोरे होते, उषा मेहता होत्या. नंतर अरुणा असफ अली होते, युसूफ मेहर अली होते, सुचेता कृपलानी, मदनलाल बागडी, छोटूबाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील अशा अनेक नाव होते. एखादं राहिलं असेल तर पुस्तकात तुम्ही बघा. आता यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते सांगतो. 1942 अखेरीस समाजवादी कार्यकर्त्यांनी ही भूमिगत चळवळ चालू केली. हे तरुण कार्यकर्ते होते. रेल्वे मार्गाची मोडतोड करणं, टेलिफोनच्या तारा तोडणं किंवा रेल्वे पूल उद्ध्वस्त करणं अशा पद्धतीचा मार्ग त्यांनी स्वीकारला. नंतर आंदोलनं जी केली त्या आंदोलकांनी दळणवळण आणि सरकारी यंत्रणा विस्कळीत करण्याचा खूप प्रयत्न झाला. सिंध प्रांतामध्ये हेमू कलानीचं एक उदाहरण लक्षात ठेवायचं. सिंध प्रांतामध्ये हेमू कलानी याने शस्त्रधारी ब्रिटिश सैनिकांना नेणारा रेल्वेमार्ग उद्ध्वस्त आपल्या सवंगड्यांच्या साह्यानं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता, नागपूरच्या जनरल आवारी यांची लाल सेना यांनी सरकारला सळो की पळू करून सोडलं. आणि मग ही भूमिगत चळवळ राहिली आहे की नाही. त्याचबरोबर विठ्ठल झवेरी, उषा मेहता यांनी गुप्त प्रक्षेपण केंद्र चालवलं. राष्ट्रभक्तीची गीतं, बातम्या, भाषणं प्रक्षेपित केली. आणि त्यानंतर मग दिल्ली, नंतर मला वाटतं कलकत्ता, पुणे या ठिकाणी सुद्धा ही केंद्र सुरू करण्यात आली. अशा काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके. आणि ही जी भूमिगत चळवळ होती त्या भूमिगत चळवळीचा अशा पद्धतीनं सुरुवात झाली आणि त्यातून एक प्रतिसरकार स्थापन झालं. प्रतिसरकारची स्थापना काय आहे पहा. हे प्रतिसरकार जे आहे ते कुठे आणि कसं स्थापन झालं. देशाच्या काही भागामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकारे स्थापन केली. यालाच प्रतिसरकार असं म्हणतात. म्हणजे इंग्रजांच्या विरुद्धचं सरकार. म्हणजे इंग्रजी अधिकारी होते त्यांना हक्कलपट्टी करायची आणि त्या ठिकाणी लोकाभिमुख लोकशाहीचं सरकार स्थापन करायचं. याला प्रतिसरकार असं म्हणतात. बंगालमधील मिदनापूर, कुठे बंगालमध्ये मिदनापूर हे लक्षात ठेवा. उत्तर प्रदेशातील बालिया, आजमगड, नंतर बिहारमधील भागलपूर, पूर्णिया या जिल्ह्यात प्रतिसरकार स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रातसुद्धा प्रतिसरकार होती का तर होती. त्याचं उत्तर होती असं आहे. समजलं. महाराष्ट्रात कुठं होती? सातारा जिल्ह्यात. कुणी? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी 1942 साली ब्रिटिशांना संपुष्टात आणून प्रतिसरकार स्थापन केले. कुंडल या ठिकाणी, कुंडल येथील क्रांती अग्रणी जी.डी. उर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या तुफान सेनेच्या माध्यमातून कर गोळा करणे, कायदा सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन करणे यासारखी कामं या प्रतिसरकारमार्फत केली जाऊ लागली. समजलं. असं महाराष्ट्रात सुद्धा प्रचंड मोठी ही प्रतिसरकार स्थापन झाली. वेगवेगळ्या विभागात ही प्रतिसरकार स्थापन झाली. बघा, महाराष्ट्रामध्ये नाना पाटील यांनी 1942 साली ब्रिटिश शासन संपुष्टात आणलं आणि प्रतिसरकार स्थापन केलं. खास करून कुंडल या ठिकाणी, हे सांगली जिल्ह्यामध्ये कुंडल हे ठिकाणी येतं. तर या ठिकाणी कुंडल या ठिकाणी क्रांती अग्रणी जे होते ज्यांचं नाव होतं जी.डी. उर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली तुफान सेनेच्या माध्यमातून, ही जी तुफान सेना होती ती त्यांच्या माध्यमातून त्यांनी
सरकार जे काम करत होतं ना तेच काम करायला सुरुवात केलं. उदाहरणार्थ कर गोळा करणे, कायदा आणि सुव्यवस्था टिकवणं, गुन्हेगारांना शासन करणं ही सरकारची कामं आहेत. पण यांनी सरकार उखडून टाकली, सरकार नष्ट केली त्या ठिकाणची आणि प्रतिसरकार स्थापन केली. तुफान सेनेच्या माध्यमातून कर गोळा करणं, कायदा सुव्यवस्था टिकवणं, गुन्हेगारांना शासन करणं यासारखी कामं सुरू करण्यात आली. या सरकारने नेमलेल्या लोकन्यायालय त्यांनी लोकन्यायालयच नेमली आणि या लोकन्यायालयाद्वारे केलेला न्यायनिवाडा लोक स्वीकारत असत. लोकांनी हे लोकन्यायालय स्वीकारले हे महत्त्वाचं होतं. सावकारशाहीला विरोध केला या तुफान सेनेच्या या सरकारने. दारूबंदी, साक्षरतेचा प्रसार करणं, जातीभेद निर्मूलन अशा अनेक विधायक कामे या सरकारने हातामध्ये घेतली आणि त्यामुळं ती लोकमानसामध्ये जनमानसामध्ये अतिशय प्रसिद्ध झाली. म्हणजे आपली सरकार आहेत, आपल्यासाठी काहीतरी कार्य करत आहेत असं लोकांना वाटू लागलं आणि त्यामुळं प्रतिसरकार ही जनतेचं प्रेरणास्थान ठरली. ओके, पुढे बघा चले जाव चळवळ आपल्याला पाहिजे. आता क्विट इंडिया, प्रत्यक्ष क्विट इंडियामध्ये काय झालं तुम्हाला प्रतिसरकार कळालं का बाळांनो? प्रतिसरकारची स्थापना कळाली का? कुठे कुणी केली, कशी झाली? बघा, प्रतिसरकारच्या स्थापनेमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा सांगतो. प्रतिसरकारनं केलेली कामंही सांगतो आणि मग चले जावकडे वळूया आपण. बघा, प्रतिसरकार जे असतात ना, छोडो भारत चळवळीच्या काळामध्ये काही भागामध्ये म्हणजे भारतभरातल्या काही भागामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करायची आणि त्या ठिकाणी लोकाभिमुख असं सरकार स्थापन करायचं. याला म्हणतात प्रतिसरकार. आता हे कुठे झालं? बंगाल प्रांतात मिदनापूर, उत्तर प्रदेशामध्ये बालिया, आजमगड, बिहारमध्ये भागलपूर, पूर्णिया जिल्ह्यात, तर महाराष्ट्रात सातारा या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सरकार स्थापन केले. ही घटना लक्षात असली पाहिजे. नंतर कुंडल इथली घटना. कुंडल या ठिकाणी क्रांती अग्रणी जी.डी. लाड उर्फ बापू लाड यांनी तुफान सेनेची स्थापना केली आणि तुफान सेनेच्या माध्यमातून कर गोळा करणं, कायदा सुव्यवस्था टिकवणं, गुन्हेगारांना शासन करणं अशी कामं त्यांनी चालू केली. आता ते कामामध्ये बघा, म्हणजे ही कामामध्ये प्रतिसरकारची वेगवेगळी कामं होती. कोणकोणती कामं केली त्यांनी? कर गोळा करणं, कायदा आणि सुव्यवस्था टिकवणं, लोकन्यायालय स्थापन न्यायनिवाडा करणं, दारूबंदी, जाती निर्मूलन, सावकाराला विरोध आणि साक्षरता प्रसार अशा पद्धतीची ही कुणाची कामं होती रे? प्रतिसरकारची कामं होती. कुणाची कामं होती बाळांनो? प्रतिसरकारची. लक्षात राहील. त्यानंतर आपण पाहणार आहोत चले जाव चळवळ. काय पाहणार आहोत? चले जाव चळवळ. बघा, 1942च्या चळवळीने देशव्यापी आंदोलनाचं स्वरूप काय केलेलं होतं? धारण केलेलं होतं. म्हणजे ही जी चळवळ होती 1942ची चले जाव चळवळ, त्यांनी देशव्यापी आंदोलनाचं स्वरूप धारण केलं आणि स्वातंत्र्यप्राप्तीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला. अनेकांनी आत्मबलिदान केले. आंदोलकांची संख्याच इतकी प्रचंड होती की त्यांना डांबून ठेवण्याला देशातील तुरुंगे अपुरे पडले असते. साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या विभूतीने म्हणजे साने गुरुजी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी काय केलं रे? अत्यंत मोलाची कामगिरी या लढ्यामध्ये केलेली आपल्याला दिसते. यांनी राष्ट्रभक्तीपर गीतांना आंदोलकाचा उत्साह वाढवला आणि या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असं म्हटलं जातं. समजलं? ऑगस्ट क्रांती म्हणजेच चले जाव चळवळीलाच ऑगस्ट क्रांती असंही म्हणून ओळखलं जातं. अशा पद्धतीनं हे चले जाव चळवळीचं महत्त्व जे होतं ते आपण पाहिलं. थोडक्यात काय तर चले जाव चळवळीचं महत्त्व पाहत असताना ही चळवळ देशव्यापी झालेली होती. लक्षावधी भारतीयांनी मोठा त्याग केलेला होता, प्राणत्याग केलेला होता. अनेकांनी आत्मबलिदान केलेलं होतं. आंदोलकांना डांबून ठेवायला तुरुंगापुरे पडतील इतक्या प्रचंड संख्येने आंदोलक उतरलेले होते. साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या राष्ट्रभक्तीपर गीतातून आंदोलकांचा उत्साह वाढवलेला होता आणि या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती आंदोलन असंही म्हणतात किंवा ऑगस्ट क्रांती म्हणून सुद्धा ओळखलं जातं. अशा पद्धतीनं हे चले जाव चळवळीचं महत्त्व होतं. आज आपण इथेच थांबूयात. आजचं लेक्चर जे आहे ते आपण इथेच थांबूयात. पुढचं लेक्चर आपण पुढच्या तासाला घेऊया. ओके, म्हणजे पुढचा जो भाग आहे आझाद हिंद सेना, नंतर आझाद हिंद सेनेची स्थापना, नंतर आझाद हिंद सेनेचे पराक्रम, त्यानंतर भारतीय नौदल आणि विमानदल यामध्ये जे उठाव झाले ते उठाव, हा जो भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. एकाच दिवसात सारं घेऊन डोक्यावरून जाईल आहे की नाही?
आणि थोडंसं शिक्षक समोर नसल्यामुळं आपलंही लक्ष लागत नाही की नाही. त्यामुळं एकाच लेक्चरला इतकं घेण्यापेक्षा आपण या ठिकाणी थांबूया. पुढचा आझाद हिंद सेनेपासून पुढचा भाग जो आहे 42 पानापासून तो आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. ओके, धन्यवाद.